हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लास 9 च्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ 1 चा प्रॅक्टिस सेट 1.2 ची सुरुवात करणार आहे. सो हा जो प्रॅक्टिस सेट आहे इतका इम्पॉर्टंट प्रॅक्टिस सेट आहे. आतापर्यंत परीक्षेमध्ये या प्रॅक्टिस सेटमधून बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रॅक्टिस सेटला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये जे प्रश्न विचारलेले आहे त्या प्रश्नाला स्वतःहून पण सॉल्व करायचा आहे. आणि जर अजून प्रॅक्टिससाठी क्वेश्चन लागत असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. सुरू करूया आजच्या आपल्या लेक्चरला. सो विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट मधला पहिला क्वेश्चन आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आन्सर. आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये काही सेट दिलेले आहे, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे ते इक्वल आहे का नाही, समान आहे का नाही. एकदम सिंपल प्रश्न आहे. आपण जे सेट दिलेले आहे त्यांना एकदा आपण काय करू, लिस्टिंग फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये मी तुम्हाला लिस्टिंग मेथड शिकवलेली आहे बघा. तर हे जे सेट आहे हे आपल्याला रूल मेथड मध्ये दिलेले आहे. याला आपण काय करू, लिस्टिंग मेथड मध्ये एकदा कन्वर्ट करू आणि मग चेक करू का कोण सारखा आहे किंवा नाही. ओके, तर बघा सगळ्यात पहिले सेट ए जो आहे, सेट ए मध्ये म्हटलेला आहे का x सच दॅट 3x - 1 = 2. हे एक इक्वेशन आहे. ह्या इक्वेशनला आपण सॉल्व करू आणि त्याचं जे आन्सर येईल ते आपलं ह्या ए सेट मधला एलिमेंट असणार आहे. तर आपण याला सॉल्व करू. बघा इथे खाली 3x - 1 = 2. -1 ला आपण = च्या पलीकडे नेऊ तर ते प्लस होईल. 3x = 2. हे मायनस इकडे येऊन काय होणार आहे बाळांनो, +1. 3x = 2 + 1 3. करेक्ट आहे. आता हे जे x आहे हे 3 ला आपल्याला काय करायचं, इकडे आणून डिवाइड मध्ये, बिकॉज 3 आणि x यांच्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे बाळांनो, मल्टिप्लायचं, गुणाकारचं. म्हणून आपण याला काय करणार, इकडे आणणार आणि डिवाइड मध्ये आणणार. कारण बघा हे जे बरोबरचं साइन आहे, हे जे = साइन आहे, या = च्या जर जेव्हा साइड चेंज होत आहे म्हणजे बघा इकडचा जो नंबर आहे तेव्हा जो पलीकडे जात आहे अपोजिट डायरेक्शनला जातोय तेव्हा त्याचं साइन चेंज होतं. जसं बघा इथे जो 3x आहे तो मल्टिप्लाय मध्ये, तर इकडे काय होणार, डिवाइड मध्ये. हे लक्षात ठेवा, एकदम बेसिक गोष्ट आहे. मग आपण काय करणार, इकडे फक्त x ठेवणार. इथे 3 ऑलरेडी आहे, 3 च्या डिवाइड मध्ये 3. 3 1 जा 3, 3 1 जा 3, म्हणजे x ची किंमत आपल्याला काय भेटली बाळांनो, 1. म्हणून आपला जो सेट ए आहे ना, सेट ए, देअरफॉर सेट ए = काय येणार आहे, सेट ए मध्ये 1. काय येत आहे, 1. आलं लक्षात तुमच्या, एकदम सिंपल आहे. आता सेकंड सेट बघा काय दिलेला आहे, b = x such that x is a natural number. हे लक्षात ठेवा, is a natural number but x is neither prime nor composite. म्हणजे x जो आहे आता ते आपल्याला शोधावं लागेल काय आहे, पण x च्या जागेवर जो पण नंबर आहे तो नॅचरल आहे पण प्राइम नाही आहे आणि कंपोजिट पण नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. मग सर असा कोणता नंबर आहे, सर असा कोणता नंबर आहे, आठवा लेक्चर नंबर फर्स्ट. लेक्चर नंबर फर्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बाळांनो का 1 असा नंबर आहे जो नायदर प्राइम नॉर कंपोजिट, म्हणजे प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. म्हणून आपलं बी चा आन्सर काय येणार आहे, सेट बी मध्ये काय येणार आहे बाळांनो, देअरफॉर डायरेक्ट लिहू शकतो आपण इन कर्ली ब्रॅकेट 1. आलं लक्षात, खूप सिंपल आहे. त्यानंतर तिसरा सेट बघा, c = in curly bracket x such that x element of natural number. okay, element of natural number and x is less than 2. नॅचरल नंबर पण पाहिजे आणि लेस दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा कमी. कोणता आहे नंबर 2 पेक्षा कमी, जो नॅचरल पण आहे आणि 2 पेक्षा छोटा, एकच आहे, बरोबर आहे. म्हणून बाळांनो देअरफॉर c = in curly bracket काय येणार पुन्हा 1. आता तिन्ही बघा सेट चेक करा, इथे चेक करा, इथे चेक करा आणि इथे चेक करा. तिन्ही सेटमध्ये एक सारखेच एलिमेंट आलेले आहे. इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहे. जर तिन्ही सेटमध्ये एक सारखे एलिमेंट आहे तर त्यांना आपण काय म्हणणार, इक्वल सेट. तर आपण इथं काय लिहिणार फायनल आन्सर, सगळ्यात पहिले a = b = c आणि आपल्याला रिझन पण लिहायचं आहे. 1 मार्क हाफ मार्कसाठी आपल्याला रिझन पण असणार आहे, म्हणून रिझन लिहायला विसरू नका. काय रिझन लिहिणार, तर इथे बघा द एलिमेंट्स ऑफ set A, B and C are equal
आर इक्वल, therefore set A, B and C are equal set. पहिलं लक्षात तुमच्या, याला आपण एक ब्रॅकेट करून घेऊ, चालेल. तुम्ही छान स्केलचा यूज करायचा आहे, मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी इथं ब्रॅकेट दाखवलेलं आहे. एकदम सिंपल आहे. होप सो तुम्हाला समजलं असेल बाळांनो. जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करा. काय होईल, तुम्ही लाईक केल्यामुळं काय होईल, मला लाईक्स मिळाले पाहिजे म्हणून मी तुम्हाला लाईक करा नाही म्हणत. तुम्हाला दरवेळेस जेव्हा पण तुम्हाला माझ्या व्हिडिओची, आपल्या चॅनलची गरज पडते, तर तुम्ही जर लाईक करून ठेवलं ना, तर तुम्हाला यूट्यूब ॲटोमॅटिक ते व्हिडिओज दाखवतं, म्हणून लाईक करा म्हणतो मी. ओके. आणि तुम्हाला जर वाटत असेल का तुमच्यासारखे खूप सारे विद्यार्थी आहे जे गरीब आहे, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, तर शेअर करा, बस एवढंच काम करा. ओके. आता हा प्रश्न जर तुम्हाला समजला असेल तर सेकंड क्वेश्चनकडे आपण वळूया, चालेल. बघा आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, डिसाइड वेदर सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट. पुन्हा सेम क्वेश्चन आहे, सेट ए आणि सेट बी यांना चेक करायचं आहे ते इक्वल आहे का नाही. यामध्ये आपल्याला दोन सेट दिलेले आहे. सगळ्यात पहिले असं दिलेलं आहे, ए इज इक्वल टू इव्हन प्राईम नंबर. आता बाळांनो सांगा बरं, ए मध्ये काय येणार आहे, ए मध्ये काय येणार आहे, याचा आन्सर आपण डायरेक्ट लिहू. सेट ए मध्ये काय येणार आहे हे आन्सर राहील, ठीक आहे. सेट ए मध्ये काय येणार आहे, इवन प्राईम नंबर कोणता आहे, इवन प्राईम नंबर कोणता आहे. सर तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं इवन प्राईम नंबर एकच आहे सर, 2, बरोबर. इवन प्राईम नंबर कोणता आहे, 2. त्यानंतर सेकंड इथं दाखवतो बघा, त्याच्यामध्ये सेकंड आपल्याला बी काय दिलेलं आहे, बी इज इक्वल टू, एक इक्वेशन आहे, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13 इन ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज केला. आता पुन्हा एकदा बाळांनो याच्यामध्ये बघा काय आहे, इक्वेशन आहे, सेम आपण इथं सॉल्व्ह केलं तर बघा सेम यासारखं इक्वेशन आहे. मग आपण काय करणार, ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करून घेणार. 7x - 1 इज इक्वल टू 13, हे 7x जशास तसं, -1 इकडे येऊन काय होणार, 13च्या पलीकडे काय होईल ते प्लसमध्ये येईल, बरोबर आहे का. बघा बरोबर आहे. आता हे 7x इज इक्वल टू 13 + 1 किती होतं बाळांनो, 14. एक्स इकडेच ठेवला, हे मल्टिप्लाय वाला इकडे येऊन काय करणार आपण, डिवाइड. तो 14/7 करेक्ट आहे. 14च्या अपॉनमध्ये काय आला, 7. व्यवस्थित लक्ष द्या बघा, 14च्या अपॉनमध्ये काय घेतला आपण, 7. आता 7 × 1 7, 7 × 2 14. टेबल येतात तुम्हाला बघा, 7 × 1 7, 7 × 2 14. आता एक्सची किंमत किती भेटली आपल्याला, 2. 1 नाही बी लिहिलं चालेल. एक्सची किंमत किती आली, 2. म्हणजे ह्या बी ची किंमत किती आली, पूर्ण बी ची किंमत 2. म्हणून देअरफॉर बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2. आता चेक करा, ए पण किती आला आपला 2, बी पण किती आलेला आहे 2. दोन्ही सेट पुन्हा कसे आहे, सेम आहे. तर आपल्याला यासारखं जर रिझन लिहावं लागेल, यासारखं मी इथं खाली लिहिलं चालेल का बाळांनो. बघा याचं रिझन मी इथं खाली लिहितो. ओके. काय रिझन लिहिणार आपण, द एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी आर सेम. सेट ए मधले आणि सेट बी मधले एलिमेंट्स कसे आहे, सेम. देअरफॉर सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट, इथं आपण वरती असे लिहू शकतो, हे लिहावं लागेल आपल्याला, देअरफॉर ए इज इक्वल टू बी. ओके. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट इथं कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर सेकंड आपण कंप्लीट केला. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण क्वेश्चन नंबर 3 ची सुरुवात करू. ओके बाळांनो, आता आपण क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट करणार आहे. क्वेश्चन नंबर 3 एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, म्हणून व्यवस्थित तुम्ही आता व्हिडिओला बघा, स्क्रीनवरती लक्ष ठेवा. ओके. बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट. आपल्याला आता इक्वल सेट नाही फाइंड करायचे, आता आपल्याला एम्प्टी सेट आहे का नाही ते चेक करायचे, आणि असेल तर मग त्याचं रिझन सांगा का ते का एम्प्टी आहे. बघा एकदम सिंपल टेक्निक आहे, तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो. सगळ्यात पहिले याचा आन्सर आपण लिहू. पहिला आपल्याला क्वेश्चन काय दिलेलं बघा, आपल्याला पहिला सेट दिलेला आहे, पहिल्या सेटचा आपण इथे आन्सर काढून घेऊ. काय, ए इज इक्वल टू ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर. आपल्याला बघा नॅचरल नंबर सांगायचा आहे, ठीक आहे. आपल्याला ए च्या जागेवर काय आणायचं आहे, नॅचरल नंबर. मी तुम्हाला एक्स घ्यायला शिकवलेलं, याच्यात ए दिलेला आहे, पण काही प्रॉब्लेम नाही.
आणि नॅचरल नंबर कोणता पाहिजे, स्मॉलर दॅन 0. ओ माय गॉड, नॅचरल नंबर कोणते असतात रे बाळांनो, सर 1 2 3 असे असतात, बरोबर आहे. आणि यांचं म्हणणं काय की नॅचरल नंबर 0 पेक्षा छोटा जो आहे, स्मॉलर दॅन 0, सर 0 पेक्षा छोटा तर नॅचरल नंबर आहेच नाही, मग यांची कंडिशन चुकलेली आहे. म्हणून आपण काय करणार, ए नावाचा जो सेट आहे त्याच्यामध्ये काहीच लिहिणार नाही, ए मध्ये काहीच लिहिणार नाही. याला आपण असं पण लिहू शकतो बरं का, असं. ओके, या असं साईन पण आपण दाखवू शकतो, एम्प्टी सेटचं साईन आहे, लक्षात ठेवा. सध्याला इकडे लक्ष द्या, ए इज इक्वल टू काहीच येणार नाही, कारण 0 पेक्षा छोटा नॅचरल नंबर आहे का, नाही. म्हणून बाळांनो इथं आपण काहीच लिहिणार नाही. अलग लक्षात तुमच्या. आता दुसरं बघा, सेकंड मध्ये काय म्हणलेलं आहे, एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपल्याला आता एक्सचा स्क्वेअर काढायचा आहे, बघू एक्सचा स्क्वेअर काढायचा किंवा एक्सचा स्क्वेअर रूट काढू, कारण स्क्वेअर तर दिलेला आहे. मग आपण काय करू, एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 दिलेलं आहे ना, तर बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. काय करणार आपण, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर काढलं तर इकडे काय राहणार, फक्त एक्स, आणि इकडे काय येणार आहे बाळांनो 0. इकडे काय येणार आहे 0, कारण जसं आपण 1चा स्क्वेअर केला तर 1 येतो, आणि 1चा स्क्वेअर रूट पण केला तर काय येणार आहे, 1च येणार आहे. सिमिलरली 0चा तुम्ही स्क्वेअर करा किंवा स्क्वेअर रूट करा, ते काय येणार आहे, 0च येणार आहे. म्हणून आपण हा जो सेकंड आपला सेट आहे कोणता, बी, इथं लिहून घेतो, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट काय येणार आहे, 0 येणार आहे. हे लक्षात ठेवा, 0 एक नंबर आहे, नाही तर तुम्ही डायरेक्ट केला एम्प्टी समस्या काहीच नाही लिहिणार, असं नाही. जसं 1 एक नंबर आहे, 2 एक नंबर आहे, 3 एक नंबर आहे, तसं 0 पण एक नंबर आहे. आणि इथं आपण एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढून बघितलं तर काय येतं, एक्स इज इक्वल टू 0 येतोय. म्हणून आपण या सेटमध्ये काय लिहिला, 0 लिहिलेला आहे. ओके, लास्टमध्ये काय सांगितलेलं, लास्टमध्ये आपल्याला दिलेले बाळांनो, एक्स इज इक्वल टू सी इन ब्रॅकेट एक्स सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0. हे एक इक्वेशन आहे, आणि ही एक कंडिशन पण दिलेली का एक्सची जी पण किंमत येईल ना ती नॅचरल नंबर पाहिजे. एक्सची जी पण किंमत येईल ती काय पाहिजे, नॅचरल नंबर पाहिजे. बघू आपण सॉल्व्ह करून, 5x - 2 इज इक्वल टू 0, बरोबर आहे. मी -2 इकडे आणलं तर काय होणार, 5x इज इक्वल टू ओनली 2, बिकॉज 0 मध्ये ते प्लस होणार तर 2च येणार. त्यानंतर x इज इक्वल टू 2/5. अर सर हे काय झालं, सर हे काय झालं, 2/5 आलं. 2/5 हे नॅचरल नंबर आहे का, नाही. 2/5 हा रॅशनल नंबर आहे, 2/5 हा रॅशनल नंबर आहे. आणि यांनी काय सांगितलं, x इज एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. आता इथं ही कंडिशन मॅच झाली का, नाही. आपली जी एक्सची किंमत आहे ना, एक्सच्या किमतीच्या ठिकाणी नॅचरल संख्या आली पाहिजे. कोणती संख्या आली पाहिजे, नॅचरल संख्या, नैसर्गिक संख्या आली पाहिजे. पण इथं काय झालं, ते एक रॅशनल नंबर आलेला आहे. म्हणून आपण ह्या सेटमध्ये काय लिहिणार, जो सी नावाचा सेट आहे आपला, सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट काहीच येणार नाही. ओके, तर इथे पण एलिमेंट प्रेझेंट नाही, इथे पण एलिमेंट प्रेझेंट नाही, बट फक्त इथे एलिमेंट प्रेझेंट आहे. मग आपण काय करणार, याचं कन्क्लुजन इथं लिहून देतो बरं का बाळांनो. Therefore, the set A and C are empty set. काय म्हणणार त्यांना आपण, empty set, and set B जो आहे, B हा सेट is a singleton set. कोणतं नाव देणार त्याला, सिंगल टन सेट. 1 मिनिट, सिंगल टन सेट. सर सिंगल टन सेट काय असतो, हे बघा बाळांनो, तुम्हाला मी सेटचे टाईप शिकवलेले आहे, पण तरी एकदा सांगतो. सिंगल टन सेट म्हणजे असा सेट ज्याच्यामध्ये फक्त 1 एलिमेंट येत आहे. किती एलिमेंट येत आहे, 1 एलिमेंट. त्यांना आपण म्हणतो सिंगल टन सेट. ज्या सेटच्या मधले एलिमेंट आपण बोटावर मोजू शकतो, काउंट करू शकतो, त्यांना आपण म्हणतो फायनाईट सेट. ज्यांना मोजू शकत नाही त्यांना म्हणतो आपण इनफायनाईट सेट. आणि ज्याच्यामध्ये काहीच नसतं त्याला आपण म्हणतो एम्प्टी सेट. हे आपण शिकलेलं आहे, राईट. तर याच्यामध्ये एकच एलिमेंट आला म्हणून याला आपण म्हणलो सिंगलटन सेट, आणि हे दोन्ही कसे आहे, एम्प्टी सेट आहे. याला आपण आपल्या पद्धतीने पण तुम्ही जे आहे तर स्टेटमेंट लिहू शकता एंडिंग मध्ये, नो प्रॉब्लेम. आता मला फक्त 2 मिनिटं लागेल बाळांनो. किती मिनिटं लागेल, 2 मिनिटं. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला फक्त चेक करायचं आहे का ते फायनाईट सेटमध्ये येत आहे का इनफायनाईट सेटमध्ये येत आहे, जे मी तुम्हाला आता सांगितलं. जर तुम्हाला ते मागच्या व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा, समजून जाईल. क्वेश्चन नंबर 4, होप सो तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल बाळांनो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता, तर बाळांनो क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेला आहे, राईट द रिझन विच ऑफ द फॉलोइंग फायनाईट ऑर इनफायनाईट. त्यामधला पहिला क्वेश्चन, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स लेस दॅन
10. x जो आहे xच्या जागेवर जी पण संख्या आहे ती 10 पेक्षा कमी पाहिजे, 10 पेक्षा कमी. आणि x इज अ नॅचरल नंबर. 10 पेक्षा कमी, बरोबर, 10 पेक्षा कमी किती नॅचरल नंबर आहे सर? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 पर्यंत आपल्याकडे काय आहे नॅचरल नंबर आहे. मग आपण याला काय लिहिणार रे बाळांनो? a इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. कारण आपल्याला लेस दॅन 10 सांगितलेले. काय सांगितलेले? लेस दॅन 10. आता मला सांगा बाळांनो, ह्या सेट मधले जे एलिमेंट आहेत त्यांना आपण बोटावर मोजू शकतो का? इझिली मोजू शकतो. एकदम आपल्याला लक्षात येत आहे का किती एलिमेंट आहे सर? 9 एलिमेंट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9, राईट. किती एलिमेंट आहे? 9 एलिमेंट. काउंट करू शकतो. म्हणून आपण काय म्हणणार या सेटला? फायनाइट सेट. काय म्हणणार? फायनाइट सेट. तर याच्या खाली आपल्याला रिझन लिहायचं आहे. इथं लिहितो मी, दिस इज अ फायनाइट सेट. मी एक वेळेस लिहून दाखवतो, बाकी मग तुम्ही लिहिशाल. दिस इज अ फायनाइट सेट. त्यानंतर बाळांनो यामधला दुसरा प्रश्न आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये दिलेला आहे, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट वाय सच दॅट वाय लेस दॅन -1. लेस दॅन -1 अँड वाय इज अन इंटेजर. आता जे इंटेजर असतात निगेटिव्ह नंबर्स, तर बघा आपल्याला -1 माहित पाहिजे. -1 हा सगळ्यात मोठा नंबर आहे इंटेजर्स मधला. आपल्याला काय सांगितलेलं आहे का -1 पेक्षा जे छोटे इंटेजर्स आहेत त्यांचा सेट तयार करून दाखवा. तर मग काय येणार आहे सर? बी इज इक्वल टू -1 पेक्षा छोटा सर -2 आहे, -3 आहे, -4 आहे, -5 आहे, असे इन्फानाइट आहे. किती पण असू शकतात. ओके सर, येतं 2 3 4 5 वाढत चाललेले, तुम्ही याला छोटं कसं म्हणताय? बाळांनो निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणून ते काय असणार आहे? छोटं असणार आहे. तर इथं -1 -2 -3 हे कसं आलं? कळालं का तुम्हाला? खरं सांगा, कळालं का? ओके, तर ह्याशे इन्फानाइट आहे, असे इन्फानाइट आहे. मग ह्या सेटला काय म्हणणार सर? दिस इज इन्फानाइट सेट. कोणता सेट आहे? इन्फानाइट सेट, राईट. आता मी पहिलं केलं, दुसरं केलं, अजून मी करून दाखवतो. थर्ड नंबरला ते ओरली मी सांगू शकतो. त्याचा आन्सर तुम्ही बघा तुमच्या नोटबुकमध्ये किंवा बुकमध्ये डायरेक्टली येत चला. सी जे आहे, सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आपल्या वर्गामधले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण काउंट करू शकतो का रे बाळांनो? करू शकतो ना. मग कोणता सेट आहे तो? फायनाइट सेट. त्यानंतर नंबर 4, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. गावामधल्या लोकांची संख्या किती सांगा? मोजू शकतो का? येस सर, मोजू शकतो. आपल्याला जर गावामधल्या लोकसंख्या जर तुम्हाला जर चेक करायची असेल तर तुमच्या गावामध्ये किती लोकसंख्या आहे, तर गावामध्ये जर ग्रामपंचायत जी असतं किंवा म्युन्सिपल ऑफिस जे असतं तिथे जाऊन तुम्ही तुमच्या गावातील तुमच्या शहरातील लोकसंख्या तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ओके, म्हणून हा पण कोणता सेट येणार आहे? फायनाइट सेट. त्यानंतर नंबर 5 मध्ये विचारलेला आहे, सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅबोरेटरी. लॅबमध्ये जे साधन वगैरे असतात, उपकरण जे असतात, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, ते जे इन्स्ट्रुमेंट यूज होतात ना, त्या इन्स्ट्रुमेंटला आपण काउंट करू शकतो का बाळांनो? डेफिनेटली करू शकतो. म्हणून ज्याला काउंट करता येतं, हे लक्षात ठेवा, ज्याला काउंट करता येतं ते सगळे काय आहे? फायनाइट. म्हणून हे पण असणार आहे, दिस इज फायनाइट सेट. त्यानंतर 6 नंबरचा जो आहे त्यामध्ये म्हणलेलं आहे सेट ऑफ होल नंबर. इथं दाखवून देतो बघा 6 नंबर. सेट ऑफ होल नंबरचा आन्सर काय येणार बाळांनो? समजा मी सेटला नाव दिलं W. होल नंबर म्हणजे 0 1 2 3 4 5 अशी, यांची सुरुवात 0 पासून होत आहे आणि एंडिंग इन्फानाइट आहे. हे कोणते सेट आहे बाळांनो? हा सेट आहे होल नंबरचा सेट. आता याला काउंट करू शकतो का आपण? नाही, कारण खूप सारे नंबर्स आहे. म्हणून याला आपण म्हणणार कोणता सेट? इन्फानाइट सेट. आणि लास्टमध्ये रॅशनल नंबर 7 नंबरचा बघून घ्या. रॅशनल नंबर, तर बाळांनो रॅशनल नंबर म्हणजे जे P/Q असे जे अपॉन नंबर असतात ना, 2/3 4/5 -2/3 असे जे नंबर्स असतात ते कोणते नंबर्स आहे? रॅशनल नंबर. तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे का सेट ऑफ रॅशनल नंबर. तर खूप सारे असू शकतात. समजा आपण याच्यामध्ये लिहिलं 2/3 3/5 8/7 9/7 असे खूप सारे येऊ शकतात. हे पण अनकाउंटेबल आहे. म्हणून हा पण जो सेट आहे तो पण असणार आहे, दिस इज अ इन्फानाइट सेट. तर बाळांनो बघा, यामधले जे प्रश्न आहे मी तुम्हाला काही तोंडी सांगितले, काही इथं लिहून दिले. जे जे सोपे आहे ते तुम्ही तसेही करू शकतात, म्हणून टाइम वेस्ट केला नाही. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट काही पण डाऊट असेल, काही पण तुम्हाला विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल. नक्की त्याच्यावरती तुम्हाला काही ना काही सोल्युशन नक्की प्रोव्हाइड करेल. ॲडिशनल क्वेश्चनसाठी आपल्या ग्रुपला जॉईन करा. थांबूया इथेच मग. हॅव अ गुड डे. थँक्यू.